Standard 7 Science. Today in the chapter number 12, the muscular system and the digestive system, we are started here the digestive system. Digestive systems, the process of digestion begins with the function of the teeth in mouth. So first, here we are going to learn about the teeth. Conversion of the food into the soluble form and its absorption into the blood is called as a digestion. Conversion of the food into the soluble form. अन्नाचं, आपण जे काही अन्न खात असतो त्या अन्नाचं सोल्युबल फॉर्म म्हणजे विरघळणाऱ्या रूपामध्ये रूपांतरित करणे and its absorption into the blood. त्यानंतर त्या अन्न पदार्थाचं अवशोषण होणे रक्तामध्ये, या प्रक्रियेला डायजेशन असं म्हणतात. इट्स कन्सिस्ट ऑफ द alimentary canal and the digestive glands. alimentary canal काय असतं? मुखापासून तर शेवटच्या ॲनस पार्टपर्यंत ही संपूर्ण जो काही इथे जठरापासून नंतर लहान आतड्यांमधून, त्यानंतर लहान आतड्यांच्या मधून मोठ्या आतड्याच्या या मार्गातून हा संपूर्ण कॅनल म्हणजे एक प्रवाह हा जो आहे त्याला एलिमेंटरी कॅनल असं म्हणतात. आणि इतर ग्लँड्स आहेत. ही एक ग्लँड आहे, ही एक ग्लँड आहे आतमध्ये, आणि ही पण एक ग्लँड आहे. अशा विविध ग्लँड्स ह्या तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये असतात कन्सिस्ट केलेल्या. ही टोटल लेंथ ऑफ द एलिमेंटरी कॅनल इज 9 मीटर. लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. याचं संपूर्ण अंतर जर मोजलं तर 9 मीटर एवढं भरत असतं. ते काय लहान आहे मोठं आहे असं नाही, ते अंतर आहे. थिकनेस त्याची वेगवेगळी असेल, म्हणजे लहान बाळामध्ये त्याची थिकनेस कमी असेल, मोठ्या माणसामध्ये त्याचा जाडेपणा हा जास्त असणार. इट्स मीन्स द पार्ट ऑफ द माउथ, फॅरिंग्स अँड ओसोफेगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन अँड द लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम अँड ॲनस. आता हे पार्ट कोणते कोणते ते बघूया. तर हे माउथ आहे, त्यानंतर हे ओसोफेगस म्हणतात त्याला, ओसोफेगस. त्यानंतर इथे फॅरिंग्स म्हणजे थ्रोट, इथे घसा आपण म्हणतो. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये पॅनक्रियाज असतं. स्टमक आहे, जठर ज्याला म्हणतो आपण, हा बघा हा पार्ट जठर आहे. आणि लहान आतडे, लहान इंटेस्टाईन म्हणतो आपण, स्मॉल इंटेस्टाईन अँड लार्ज इंटेस्टाईन, स्टमक अँड द लिव्हर, ऑल कन्सिस्ट ऑफ, दिस इज द ॲनस, म्हणजे शेवटचा तो पार्ट आहे, रेक्टम अँड ॲनस. हे जे सगळे आहे. आणि सलायवा ग्लँड्स जे आहेत, सलायवा इथे आपल्या जिभेच्या ठिकाणी आपण जेव्हा जिभेच्या खाली सलायवा ज्या असतात त्या निर्माण करत असतात या ग्लँड्स, तर ह्या एलिमेंटरी कॅनलला कनेक्ट असतात. हे डिफरंट ऑर्गन्स ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टम सिस्टमॅटिकली परफॉर्म द फंक्शन ऑफ द डायजेशन and there are different stages in the process of digestion of the food, and each stage there are the different organ of the digestive system which perform the specific role. प्रत्येक अवयव हा स्वतंत्र अशी एक भूमिका करत असतो आणि हे स्ट्रक्चर आणि फंक्शन हे लक्षात ठेवाय तुम्ही परमनंटली. आपलं कोणतंही काम जे आहे डायजेस्टिव्ह सिस्टीमचं या टीथ्सच्या माध्यमाने होत असतं. द प्रोसेस ऑफ डायजेशन बिगिन्स विथ द फंक्शन ऑफ द टीथ. देर आर द 4 टाईप्स ऑफ द टीथ. 4 प्रकारचे दात तुमच्या शरीरामध्ये म्हणजे तोंडामध्ये असतात. ह्यांनीच आपण काय करत असतो तर चर्वण करत असतो. त्यानंतर त्याच्यामध्ये सलायवा मिक्स केला जात असतो. सलायवा कंटेन द एन्झाईम्स कॉल्ड द टायलिन, PTYALIN, दॅट इज द टायलिन ऑर द सलायवरी अमायलेज, त्याला दुसरं नाव आहे. त्याला काय म्हणतात? सलायवरी अमायलेज. सलायवा कंटेन द एन्झाईम्स कॉल्ड द टायलिन. टायलिन हा पदार्थ आपल्या लाळेमध्ये असतो. तो अन्नामध्ये मिक्स झाल्यानंतर ते माल्टोजमध्ये रूपांतर होत असतं. एक शुगरचा प्रकार आहे, म्हणजे गोडचट अन्न होत असतं.
तुम्ही जे अन्न चावतात, अन्न किती वेळा चावलं पाहिजे? 32 वेळा चावलं पाहिजे. आता बघा, आपल्याला दाताचे पुढचे भाग असतात ते त्यांना आपण काय म्हणतो, पटाशी प्रकारचे दात असतात. म्हणजे ते कुऱ्हाडीचा जो भाग असतो तसं पटाशी. ॲपल खाण्याताना हे वापरलं जात असतं. इथे छोटेसे सुळे असतात बारीकसे, मोठमोठ्या ॲनिमल्समध्ये मोठे असतात, त्यांना कॅनिन असं म्हणतात. त्यानंतर प्रीमॉलर म्हणजे उपदाढा, या छोट्या छोट्या दाढा आहेत त्या उपदाढा. त्यानंतर या मोठ्या 1, 2, 3 ज्या असतात ह्या मोलर असं म्हणतात. याच्या मागे जी असते ती अक्कल दाढ असते. काहींच्या 3 असतात, काहींच्या 4 असतात. 32च दात असतील असं नाही, तर काहींचे कमी जास्त असतात. ते कालांतराने काही मोलर्स हे येत असतात. तर ह्या 4 प्रकारच्या दाढांचे नावं. यांच्यावरती जे असतं ते एनामल असतं. तुमचा पांढरा रंग जो दिसतो तो एनामल. त्यानंतर आतमध्ये जे असतं ते रूट. तुम्ही बघा दातवाल्यांकडे गेलात तर ते रूट कॅनल तिथे प्रोसेस केलं जातं. त्यानंतर डेंटाईन, त्याच्या हे कवर काढल्यानंतर आतला डेंटाईन पार्ट दिसतो. त्यानंतर यांना गम्स म्हणतात, ज्याच्यामध्ये दात फसलेला असतो. आणि दात हा हाडांमध्ये असतो, हाडांमध्ये तो फिट बसलेला असतो. आणि मग ह्या संपूर्ण दातामध्ये एनामेल जे असतील ते प्रोटेक्टिव्ह म्हणून काम करत असतं. एन्झाईम्स, लर्न द वर्ड enzymes. Enzymes are the substance that secreted in the body about the specific chemical reaction called as a catalyst. त्याला कॅटलिस्ट म्हणतात. अभिक्रिया जलद गतीने घडून येण्यासाठी कॅटलिस्टचा वापर केला जातो केमिकल रिएक्शनमध्ये. डायजेस्टिव्ह एन्झाईम्स ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम ब्रिंग अबाउट द चेंजेस इन द फूड मटेरियल. मेटाबॉलिक प्रोसेसेस are the impossible without enzymes. Enzymes are a specific type of the protein. They are the most active at a normal body temperature. हे एन्झाईम्स आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. हे जर नसतील तर आपलं डायजेशन पटापट होत नाही, आपल्याला वेळ लागत असतो. म्हणून काहींना बघा डायजेशनचा त्रास होत असतो. तुम्ही इंटरनेटमधून livescience.com वरून तुम्ही हे पाहू शकतात. इनर बॉडी नावाचा पण एक साईट आहे, यांच्यावर तुम्ही तुमचे संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीमची मुवमेंट पाहू शकता. माउथमध्ये काय असतं? डायजेस्टिव्ह सिस्टीम बिगॅन्स इन द माउथ. फूड चेव्ड विथ द हेल्प ऑफ द टीथ, व्हेरी स्मॉल पीसेस. अन्न बारीक केलं जात असतं, म्हणून माउथचं फंक्शन लिहायचं. फंक्शन म्हणजे कार्य. त्यानंतर येतं माउथ. नंतर आपण त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही चावतात तेव्हा सलायवा मिक्स केला जातो. सलायवा म्हणजे लाळ, मराठीमध्ये त्याला काय म्हणतो आपण? लाळ. ती लाळ मिक्स केली जात असते. लाळमध्ये ते मिक्स केल्यानंतर त्याचं माल्टोजमध्ये रूपांतर, शुगरसारखा एक पदार्थ तयार होत असतो. तो जर तयार झाला तर तो अन्न गुळचट लागत असतं. 32 वेळा चावलं पाहिजे. आणि ते माउथच्या द्वारे ती कॅव्हिटी आपल्या ज्या जिभेच्या खाली त्या असतात आणि या ग्लँड्स इथे बाजूला घशाच्या जवळ असतात. हे बघा, या आणि या, तर या चव आपल्याला दाखवत असतात. वरून इथून लाळ पडत असते घशातून आणि एक खालून जिभेच्या खालून पण येत असते. फॅरिंग्स. फॅरिंग्स म्हणजे काय की जिथे असोफेगस अँड द ट्रकिया ओपन्स इन टू द फॅरिंग्स. ट्रकिया म्हणजे काय? हा जो एक मार्ग आहे अन्ननलिकेचा, तर तो तिथेच तो श्वासनलिकेपर्यंत इथे फुफ्फुस आहे. फुफ्फुसचं काम होणारी ही जो ब्राऊन रंगाची जो भाग दिसतोय तो फुफ्फुसचा भाग कडे जातो. म्हणून बघा ठसकाही लागत असतो आपल्याला जेव्हा एका वेळी बोलायलाही गेलो आपण आणि गिळायलाही गेलो. इट इज अ ट्यूब ऑफ द असोफेगसचा अर्थ काय? ही जी ब्राऊन रंगाची दिसते ती असोफेगसची ट्यूब आहे. फॅरिंग्स टू द स्टमक अँड इट पुशेस द फूड टुवर्ड द स्टमक. आता इथे काय होतं? असोफेगस ही तिच्यामध्ये असे अवयव आतमध्ये असतात की ते अन्नाला असं पुढे ढकलत असतात. काही छोटे छोटे पार्ट्स असतात. लिव्हर. लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड. लिव्हर काय आहे? सगळ्यात मोठी ग्लँड आहे शरीरामध्ये. लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड इन द बॉडी. इट हॅज अ रिच सप्लाय ऑफ द ब्लड. इट्स मीन्स function is the storage of the glucose and the gallbladder is situated below the liver. It stores the bile, and that is the when bile is carried into the small intestine, it mixes with the food and there is help the digestion of the fat and bile contain the bile salt. तर पित्त म्हणतो आपण त्याला. हे बघा, ही बाईल इथून याच्यामधून हे लिव्हरच्या मदतीने बाईल जे आहे हे अन्ननलिके जठरामध्ये टाकलं जात असतं आणि ते टाकल्या गेल्यानंतर ते अन्नामध्ये गेल्यावर त्या फॅट्स असतील, काही पदार्थ असतील, त्याची डायजेस्टिव्ह वर्किंग हे पटापट ते करत असतं. त्यानंतर पॅनक्रियाज. पॅनक्रियाज सिक्रेट्स द पॅनक्रियाटिक ज्यूस. हा पॅनक्रियाज काय करतो? पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेट करत असतो आणि ते जे पॅनक्रियाज असतं, क्रिएटिक ज्यूस असतं, त्याच्यामध्ये वेगवेगळे एन्झाईम्स असतात.
ते फक्त अन्न पचनास वेग वाढवण्याचं काम करतात. म्हणजे तुमचं अन्न 3 तासाच्या आत ते डायजेस्ट झालं पाहिजे, अन्यथा काय होईल, तुमचं पोट दुखेल. स्टमक म्हणजे हा जठराचा भाग. द लार्ज सॅक लाईक पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनल कॉल्ड ॲज द स्टमक. गॅस्ट्रिक ग्लँड्स स्टमक सिक्रेट्स द गॅस्ट्रिक ज्यूस. फूड दॅट हॅज एंटर्ड स्टमक इज चर्न. याच्यामध्ये काय आहे, जे अन्न बारीक करून आलेलं आहे ते त्यातमध्ये येतं. त्यानंतर त्याच्यात चर्निंग होतं. चर्निंग म्हणजे घुसळणे. त्याच्यामध्ये काय टाकला जातो, गॅस्ट्रिक ज्यूस टाकला जात असतो. 3 कॉम्पोनेंट ऑफ द गॅस्ट्रिक ज्यूस नेमली द हायड्रोक्लोरिक ॲसिड, पेप्सिन आणि म्युकस. म्युकस म्हणजे चिकटसा पदार्थ. आणि गॅस्ट्रिक ज्यूस आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड जे असते ते आतमध्येच आपल्या शरीरातच असतं आणि ते आपोआप त्याच्यातून बाहेर पडत असतं. म्हणून आपल्याला भूक लागण्याच्या अगोदर आधी स्टमकमध्ये ॲसिड येऊन पडलेलं असतं. मग आपल्याला कळतं की आपल्याला आता भूक लागली, कारण ते ॲसिडमुळे आपल्याला समजत असतं. जर आपण जेवलोच नाही तर ॲसिडमुळे आपल्याला डोकं दुखायला लागतं, ते रक्तात मिसळतं ॲसिड. Becomes the mainly acidic protein are the digested in the stomach due to the churning and the action of the gastric juice become the semi-solid slurry. आता लार्ज इंटेस्टाईनचं काम काय काय ते बघूया आपण. लार्ज इंटेस्टाईन बघा, आधी स्मॉल इंटेस्टाईनमध्ये अन्न जातं. जठराकडून कुठे जोडलं गेलं बघा, हे बघा लहान आतडं या ठिकाणी जोडलेलं आहे जठराला, आणि हे त्याच्यावरून आहे मोठं आतडं. हे जे जाड आहे ते मोठे आतडी असं त्याला म्हणतात. इथे याला अपेंडिक्स असं म्हणतात. आता स्मॉल इंटेस्टाईन काय काम करतं, हा 6 मीटर लांबीचं असतं. हिचं 6 मीटर लॉंग. ॲब्सॉर्प्शन ऑफ द फूड टेक प्लेस हिअर. याच्यात काय करतात, एक एक ओळीत तुम्ही लिहू शकतात. ॲब्सॉर्प्शन करण्याचं काम करत असतं. ॲब्सॉर्प्शन इन टू द ब्लड, ते ब्लडमध्ये टाकतं. न्यूट्रियंट्स ॲप्टेन बाय द डायजेशन फूड ऑल्सो ऑकर्स इन द स्मॉल. आता इथं ॲब्सॉर्ब केल्यानंतर जो चौथा उरतो तो इकडे मोठ्या आतड्यात जातो. मोठ्या आतड्यात गेल्यानंतर इथे पाणी आणि क्षार शोषून घेतं. द लार्ज इंटेस्टाईन इज अबाउट द 1.5 मीटर लॉंग. Only water absorbed in the large intestine and the small part of the called as a appendix attached to the first part of the large intestine. आता जे काही आपल्याला अनडायजेस्टेड रिमेन्स इन द फूड डायजेस्टेड इन द स्मॉल इंटेस्टाईन एंटर द लार्ज इंटेस्टाईन अँड द अनडायजेस्टेड मटेरियल इज थ्रोन आउट ऑफ द बॉडी थ्रू द ॲनस. जो काही टाकाऊ पदार्थ आहे तो इकडे जमा होतो आणि तो ॲनसमधून म्हणजे आपल्या शौचाच्या वाटे तो बाहेर पडत असतो. तर अशा प्रकारे ही डायजेस्टिव्ह सिस्टीम आपण समजून घेतलेली आहे. ही आकृती तुम्ही काढायची आहे आणि मग त्याच्या एक एक फंक्शन तुम्ही लिहून काढायचे. इम्पॉर्टंट ग्लँड अँड ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम, देअर सिक्रेशन अँड द फंक्शन. यांची महत्त्वाची इथे तक्ता दिलेला आहे. ऑर्गन म्हणजे अवयव कोणता आहे, माउथ, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन. लिव्हर, ग्लँड्स कोणत्या आहेत, कोणाला म्हणतात, ते ग्लँड्स काय काय काम करतात, त्याच्यातून काय काय द्रव पदार्थ निघतो. सिक्रेशन म्हणजे काय, त्याच्यातून काय बाहेर पडतं. त्यानंतर त्याचं कार्य काय, फंक्शन म्हणजे काय, कार्य. हे सगळं असं लिहून घ्या. तर आता पहिल्यांदा बघू, माउथमधून सलायवरी ग्लँड्स असतात माउथमध्ये, त्याच्यातून सलायवा येते. सलायवामध्ये कोणता पदार्थ असतो, सिक्रेट काय होतं त्याच्यातून, स्टायलिन नावाचा. कन्व्हर्शन ऑफ द स्टार्च इन टू द माल्टोज. 2 स्टमक, गॅस्ट्रिक वॉल, गॅस्ट्रिक ज्यूस, हायड्रोक्लोरिक ॲसिड, पेप्सिन आणि म्युकस असतो गॅस्ट्रिकमध्ये. तर टू मेक द फूड ॲसिडिक, ब्रेकडाऊन ऑफ द प्रोटीन टू प्रोटेक्ट द इनर लाइनिंग ऑफ द स्टमक फ्रॉम द हायड्रोक्लोरिक ॲसिड. आता ते जे म्युकस वगैरे जे असतात हे काय करतात, ते आतलं जठराचा जो भाग असतो त्याला धक्का लागू नये, ते खराब होऊ नये. कारण ॲसिड तुम्ही जेवला नाहीत लवकर सकाळी 11-12 वाजेपर्यंत, तर ते काय होईल, ते स्टमक त्यांचं काम करायला लागेल. मग आपल्याला भूक लागते आणि आपण जर लवकर जेवलं नाही तर ते स्टमक काय होईल, तुमचं खराब होत जाईल. आतून त्याचा इनर पार्ट असा डॅमेज व्हायला सुरुवात होत जातो. त्यानंतर लिव्हर काय करतं, बाईल सोडतं. बाईल नावाचं ज्यूस सोडतं आणि मग त्याला काय होतं, त्याच्याने फूड अल्कलाईन होतं. कन्वर्ट लार्ज फॅट पार्टिकल्स इन टू द स्मॉल वन्स. इमल्सिफिकेशन ऑफ द फॅट इथे होत असतं. नेक्स्ट पॅनक्रियाज, पॅनक्रियाटिक ज्यूस, ट्रॅप्सिन, लायफेज, अमायलेज. 3 भाग आहेत, 3 द्रव्य त्याच्यातून निघतात, ट्रिप्सिन, लायफेज आणि अमायलेज. टू कन्वर्ट द प्रोटीन इन टू द अमिनो ॲसिड्स, कन्वर्ट द फॅट इन टू द फॅटी ॲसिड अँड ग्लिसरॉल, कन्वर्ट द कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स इन टू द सिम्पल शुगर. त्याला साध्या पदार्थामध्ये कन्वर्ट करतात. जे अन्न असतं त्या अन्नामध्ये घुसळलं जातं या ज्यूसमुळे आणि ते अन्न मग वापरण्याजोगं होत असतं, रक्तामध्ये जाऊ शकतं. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये काय होतं, इंटेस्टिनल ज्यूस कन्वर्ट द प्रोटीन इन टू द अमिनो ॲसिड अँड कन्वर्ट
कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स इंटू द ग्लुकोज, त्यानंतर त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं. ग्लुकोज जे असतं ते रक्तामध्ये जातं, म्हणून ते ग्लुकोज मागितलं जात असतं. बघा, आपण ॲडमिट झाल्यानंतर आपल्याला ग्लुकोजचं पाणी दिलं जात असतं, कारण आपण जेवण केलेलं नसतं, आपण वीक झालेलो असतो, म्हणून आपल्याला ते दिलं जात असतं. टू कन्वर्ट फॅट इंटू द फॅटी ॲसिड अँड द ग्लिसरॉल, मग ते काम त्याच्यात इंटेस्टिनल ज्यूसने करतात. तर हे कुठून कुठून स्रवतात, तर स्मॉल इंटेस्टाईनमधून. हे स्टमकमधून हे 3 गोष्टी स्रवतात. तुम्हाला हे फंक्शन विचारले जातील परीक्षेला, अत्यंत इम्पॉर्टंट असा हा टॉपिक आहे. त्यानंतर आपण बघा, काही गोष्टी असतात, तंबाखू खाणे, सिगारेट पिणे आणि त्याचे जे दाताचे इफेक्ट होत असतात अल्कोहोलमुळे आणि त्याचे, तर ते तुम्हाला इथे दिलेले आहेत. तर हे आपण डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये गेल्यानंतर त्याचा काय परिणाम होतो, तर ते त्यांनी इथे सांगितलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी तुमची भूमिका काय काय त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, तर हे तुम्ही सर्वांनी वाचायचं आहे आणि मग त्यावरून ठरवायचं. आर वी पुटिंग अवर हेल्थ ऑन अ रिस्क, आपण असं करू शकतो का, जर आपल्याला आपल्यासाठी इतकं महत्त्वाचं आहे तर याच्याविषयी तुम्ही जाणून घ्या. तर इथे हे चॅप्टर आपल्याला संपलेलं आहे आणि मग तुम्ही याचा अभ्यास नक्की करा. तर याच्यातलं हा तक्त्यातलं पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मेकिंग पॅरेंट्स अँड टीचर अवेअर ऑफ द इन अ नेबरहूड, आपल्या अवतीभोवती असणारे जे मुलं व्यसनं करतात, तंबाखू खातात किंवा असे पदार्थ सेवन करत असतात, तर त्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर काय परिणाम होत असतो, तर हे तुम्ही त्यांना समजावून सांगायचं आहे. धन्यवाद.